नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 त्यामध्ये समरूपता. आज आपण सराव संच क्रमांक 1.4 बघणार आहोत. बघा, सराव संच क्रमांक 1.1, 1.2, 1.3 आपण सोडवलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते, नक्की जाऊन तुम्ही बघायचं आहे. बघा, आज आपण सराव संच क्रमांक 1.4 सोडवत आहोत. त्यामध्ये बघा काही प्रमेय आहेत. सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय प्रमेय, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता प्रमेय बघा काय, जर हे सगळ्यात महत्वाचं प्रमेय आणि हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, हे तुम्हाला सोडवायला सुद्धा सांगतात, तर तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. प्रमेय बघा काय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या, भुजा म्हणजे काय, बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असतात. आता हे दोन त्रिकोण काय आहेत, एकमेकांना समरूप मी तुम्हाला काय सांगितलं, समरूप आणि एकरूप हे वेगळे वेगळे असतात. समरूप त्रिकोणाचे काय असतात, कोन सारख्या मापाचे असतात, पण बाजू एकमेकांना काय असतात, प्रमाणात असतात. आणि एकरूप त्रिकोण काय सांगितलेत मी तुम्हाला, एकरूप त्रिकोण हे त्यांच्या बाजू पण सारख्याच असतात आणि त्यांचे कोन सुद्धा काय असतात, सारख्याच मापाचे असतात. आता बघा आपल्याला काय दिलं, दोन समरूप त्रिकोण आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीआरक्यू. त्यामध्ये बघा एबीसी आणि त्रिकोण पीआरक्यू आपल्याला समरूप सांगितला. एडी ही बीसी ला काय आहे, लंब आहे. बघा त्याच पद्धतीने इथे सुद्धा क्यूआर ला कोणती लंब सांगितली, पीएस लंब आहे. आता आपल्याला काय सांगितलेले त्यांनी, बघा काय साध्य करायचे, एसी चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग, बीसी चा वर्ग बरोबर क्यूआर चा वर्ग आणि एबी चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग. आता इथे जर सिद्ध केलं तर बघा, समरूप त्रिकोणाच्या ज्या काही बाजू असतात त्या काय असतात, संगत असतात आणि त्या एकमेकांच्या प्रमाणात असतात. लक्षात ठेवायचं आहे. मग बीसी गुणिले एडी, बघा बीसी गुणिले एडी, त्याच पद्धतीने क्यूआर गुणिले पीएस, हे काय बाजू प्रमाणात आहे. म्हणून बघा बीसी एडी क्यूआर पीएस या काय केल्या आपण, वेगळ्या वेगळ्या केल्या. त्याच पद्धतीने दोघं त्रिकोणांमध्ये बघितलं तर कोन बी आणि क्यू हे काय आहेत, सारखे आहेत. कोन पी आणि क्यू सुद्धा हे सारख्या प्रमाणात आहे, पक्ष आहे. त्याच पद्धतीने कोन डी, बघा ए डी पी, त्याच पद्धतीने कोन पी एस क्यू हे काय 90 अंशाचे आहेत. जेव्हा जिथे लंब असतो, रेषेवरती लंब असेल तर तिथे कुठला कोण तयार होतो, 90 अंशाचा काटकोन कोन तयार होत असतो. मग कोको कसोटीनुसार एबीडी हे काय झाले, समरूप झाले कुठे, पी क्यू एस ला. समजलं? त्यानुसारच आपण काय केलं, मग कोको कसोटीनुसार समरूप झाल्यावर समरूप त्रिकोणाच्या बाजू संगत प्रमाणात असतात. एडी छेद पीएस बरोबर एपी छेद पी क्यू. बघा एबी छेद पी क्यू बरोबर बीसी छेद क्यूआर बरोबर एसी छेद क्यूआर. त्याच्यावरून आपण साध्य केलं की बघा बीसी चा वर्ग गुणिले क्यूआर चा वर्ग, एबी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग बरोबर क्यूआर चा वर्ग. समजलं? हे प्रमेय तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, हे तुम्हाला पाठ करून जाणं गरजेचंच आहे. कुठलं प्रमेय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. भुजा म्हणजे बाजू, हे काय झालं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता बघूया आपण सराव संच क्रमांक 1.4. बघा त्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तर 3:4:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता तुम्हाला काय दिलेले, संगत बाजू, त्यांचे गुणोत्तर किती दिले, 3:5. आता तुम्हाला क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायला सांगितलेले आहे. तुम्हाला त्रिकोण काय करायचे समजायचं आहे. बघूया आपण कसं सोडवायचं. एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. बघा समजा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूला इंग्लिश मध्ये काय म्हणत असतो आपण, साइड. म्हणून S1 व S2 मांडू. ठीक आहे, S1 आणि S2 मांडलं, कारण बाजूला आपण इंग्लिश मध्ये साइड म्हणत असतो. ठीक आहे. आणि आता क्षेत्रफळ काय करायचं आपण, त्याच पद्धतीने तसेच बघा इथे घ्यायचंय, तसेच क्षेत्रफळ A1 व A2, कारण आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, S1 S2 हे काय एका प्रमाणात आहे, बरोबर 3:5. हा काय झाला, पक्ष, हे आपल्याला दिलेलं आहे. आपण जे दिलेलं असतं त्याला काय बोलत असतो, पक्ष बोलत असतो. ठीक आहे. आता म्हणून पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण
बरोबर त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या, ठीक आहे, S1 चा वर्ग, त्याच पद्धतीने S2 चा वर्ग. हे काय झालं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. इथे लिहायचं आहे. आपण काय घेतलं, हे समरूप, आत्ताच मी तुम्हाला शिकवलं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय, ठीक आहे. त्यानुसार आपण हे घेतलेलं आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. क्षेत्रफळाचे प्रमेय. आता बघा, बरोबर, मग आपण काय करूया, S1 छेद S2 याचा आपण काय करूया, पूर्ण वर्ग, ठीक आहे. म्हणून आता S1 छेद काय बघा, 3/5 याचा काय केला, वर्ग. 3चा वर्ग किती येतो, 9. 5चा वर्ग 25. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. म्हणजेच बघा, इथे लिहूया आपण समरूप, म्हणून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर किती आलं, मग 9/25. किती आलं, 9/25. ठीक आहे, समजलं. मग बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढे काय दिलेले तुम्हाला, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR आणि ABPQ बरोबर 2/3. तर खालील चौकटी पूर्ण करा. आता बघा, त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलेले, PQR. एरिया म्हणजे काय असतं, क्षेत्रफळ असतं. आपण ए काय लिहित असतो, क्षेत्रफळ. आता एबीचा वर्ग, म्हणून आपण काय करणार आहे, जसं मागचं गणित सोडवलं त्याच पद्धतीने, ठीक आहे. एबीचा वर्ग, इथे काय करूया, मग संगत बाजूंच्या वर्ग एवढे, म्हणून इथे आपण PQचा वर्ग, ठीक आहे, PQचा वर्ग. आता बघा, 2चा वर्ग किती येतो, 4, आणि 3चा वर्ग किती आहे, 9. आपल्याला फक्त चौकट पूर्ण करायला सांगितलेली होती, आपण चौकट पूर्ण केली. त्याच पद्धतीने पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR, त्यामध्ये एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एबीसीचं क्षेत्रफळ किती दिलं, 80. त्याच पद्धतीने त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ किती दिलं, 125. तर आपल्याला चौकटी पूर्ण करा सांगितलं. आता बघा, त्रिकोण कुठला दिला, इथं एबीसी. इथे आपल्याला कुठला लिहावं लागेल, मग चौकोटी PQR. 2 त्रिकोण दिलेले, त्यापैकी एक दिलेला आहे, लक्षात ठेवायचं, PQR. आता एबीसी किती दिला, 80. त्याच पद्धतीने मग PQR किती दिलेले, 125. जर 80 आणि 25ला आपण जर बघा 5ने भाग दिला, तर 80ला जर 5ने भाग दिला तर उत्तर येतं 16. 16 × 85 आणि 25ने बघा 25×5 125. म्हणून इथे काय येईल, 16/25. 16/25. मग इथं उत्तर काय आलं, AB/PQ बरोबर 16/25. फक्त आपल्याला काय करायचंय, दिलेल्यानुसार चौकटी पूर्ण करायच्या होत्या. समजलं. मग बघा, आता प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिलेले बघा, त्रिकोण LMN समांतर त्रिकोण PQR, तसेच बघा 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, PQRचं आपल्याला क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले क्षेत्रफळ कसलं, LMNचं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN. जर QR बरोबर 20 असेल, आता QR बरोबर आपल्याला 20 दिलेले, तर आपल्याला MN काढायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं, आपल्याला MN काढायला सांगितलेलं आहे. चला तर मग बघूया कसं सोडवायचंय. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जे दिलेले ते आपण काय करत असतो, पक्ष म्हणून लिहित असतो. बघा, आपल्याला दिलेलं आहे त्रिकोण LMN समांतर त्रिकोण PQR, ठीक आहे. याला आपण काय दिलं, पक्ष म्हटलं. याला म्हणूया 1. त्याचनुसार बघा, याला एक नाव दिलं. पुढे काय दिलेले आपल्याला, 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN, ठीक आहे. हे आपल्याला हे सुद्धा काय आहे, पक्ष. आता बघा, याला पक्ष, ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, 9 16 इकडे येताना काय होईल, भागाकारामध्ये बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल LMN
एरिया ऑफ ट्रायंगल PQR याला काय नाव देऊया 2. आता बघा आपण काय घेऊया आता 1 वरून एक काय होतं आपलं त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. PQR ला समरूप होता म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर बघा MN चा वर्ग. आता आपण एक कुठली पण बाजू घेणार आहोत ठीक आहे. MN चा वर्ग त्याच पद्धतीने मग इथे सुद्धा कुठली QR चा वर्ग. का बरं तर हे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय इथे लिहायचं आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. क्षेत्रफळाचे प्रमेय. प्रमेय लक्षात ठेवायचे आहेत. कसोटी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तरच तुम्हाला पेपर्स मध्ये चांगले मार्क्स मिळतील. तुमचे प्रमेय कसोटी लक्षात नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता म्हणून बघा म्हणून MN चा वर्ग QR चा वर्ग बरोबर काय मग इथे 9/16 1 व 2 वरून 1 व 2 वरून. ठीक आहे. 1 व 2 वरून किंवा इथे आपण 3 म्हणूया. 3 व 2 वरून याला आपण नाव दिलं 3. 3 व 2 वरून. आता पुढे बघूया. मी इकडे लिहिते बघा आपल्याला काय करायचंय MN काढायचा होता म्हणून MN आणि QR बरोबर 9 कशाचा वर्ग आहे 3चा आणि 16 कशाचा वर्ग आहे 4चा. आता इकडचा वर्ग जर आपण कॅन्सल केला तर इकडचं सुद्धा काय होतं वर्गमूळ येतं. ठीक आहे. म्हणून बघा MN QR किती आहे QR बरोबर आहे 20. ठीक आहे. QR बरोबर 20 बरोबर 3/4 म्हणून MN बरोबर बघा MN बरोबर 3. 20 तिकडे जाताना काय होईल 3 गुणिले 20/4 म्हणून आपण जर हे सोडवलं तर MN बरोबर तुमचं उत्तर येतं 15 एकक. ठीक आहे. MN बरोबर काय आलं मग 15 एकक. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे बघा हे झालं तुमचं उत्तर 15 एकक. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहे. 2 समरूप त्रिकोण आहेत त्यांचे क्षेत्रफळ किती आहे 225 आणि 81. बघा जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आपल्याला काय दिलेलं आहे लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. बघा कसं सोडवायचंय ते आपण सोडवूया. सगळ्यात महत्वाचं 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. आपल्याला जी दिलेली ती आपल्याला लिहायची आहेत. त्रिकोणांची क्षेत्रफळे A1 बरोबर किती दिलेलं आहे 225 पण चौरस सेंटीमीटर इथे दिलेले आहे चौरस सेंटीमीटर. त्याच पद्धतीने A2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचे किती दिलेले आहे 81 चौरस सेंटीमीटर. 81 चौरस सेंटीमीटर. आता बाजू आपण काय करूया S1 व S2 मानू. बाजू S1 व S2 मानू. S2 मानू. बघा म्हणून S2 बरोबर आपल्याला किती दिलेले 12 सेंटीमीटर. S2 बरोबर 12 सेंटीमीटर. आता A1 छेद A2 बरोबर आपण काय करत असतो S1 चा वर्ग छेद S2 चा वर्ग. कारण प्रमेय कुठलं प्रमेय समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरांचं प्रमेय. ठीक आहे. समरूप त्रिकोण
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. इथे लिहिते मी क्षेत्रफळांचे गुणोत्तर. बघा A1 किती दिलेले आपल्याला 225. A2 आहे 81 बरोबर. त्याचनुसार S1 चा वर्ग आणि S2 किती दिलेले आपल्याला 12 चा वर्ग. आता आपण काय करूया वर्गमूळ घेऊन घेऊया. ठीक आहे. वर्गमूळ जर आपण घेतलं तर बघा 225 कशाचा वर्ग आहे 15 चा. 81 कशाचा वर्ग आहे 9 बरोबर. S1 त्याचा वर्ग आणि 12 चा वर्ग. पण आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे त्यामुळे 12 म्हणून इथे काय केलं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले. बघा मी इकडे सोडवते म्हणून काय आलं आपलं मग S1 आपण बाजू आदला बदल करूया बरोबर 15/9. आता S1 इथे जसा तसा बरोबर 15 गुणिले 12/9. बघा 15 गुणिले 12/9. S1 बरोबर 3 त्रिक 9 3 5 15. बघा 3 चोक 12 आणि 4 गुणिले 5 किती होतात 20. 4 गुणिले 5 20 सेंटीमीटर. काय आलं मग S1 बरोबर 20 सेंटीमीटर. आपल्याला काय सांगितलेलं होतं मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. म्हणून बघा मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला लिहायचं आहे इथे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू हे आपलं उत्तर निघालेलं आहे बरोबर 20. पण इथे आपल्याला सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण काय करूया सेंटीमीटर मध्ये लिहूया. समजलं मग. जर सेंटीमीटर मीटर दिलं नसेल तर आपण काय करत असतो एकक लिहित असतो. बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढे काय दिलेले तुम्हाला त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोघे समभुज त्रिकोण आहेत. समभुज म्हणजे सारखे बाजू असणाऱ्या. आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC ऍज एरिया ऑफ ट्रायंगल DEF यांचं गुणोत्तर दिलेलं आहे ते किती आहे 1:2 असून AB बरोबर आपल्याला 4 दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय DE ची लांबी काढायला सांगितलेलं आहे. AB बरोबर 4 आपल्याला DE ची लांबी काढायला सांगितलेलं आहे. चला मग आपण लिहूया. आपल्याला जे दिलेले ते आपण लिहित असतो. बघा ABC त्रिकोण DEF मध्ये काय सांगितलेले आपल्याला समरूप एकरूप कोण कशाचा आहे D ला. ठीक आहे कारण सारख्या मापाची कोण. त्रिकोण ABC त्रिकोण DEF मध्ये समरूपतेच्या कोको कसोटीनुसार इथे लिहायचं आहे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. आता कोको कसोटी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तुम्हाला बघायचं आहे कोको कसोटी काय आहे. जर दोन त्रिकोणांचे दोन कोण एकमेकांना समरूप असतील एकरूप असतील तर दिलेला तिसरा कोण सुद्धा काय असतो समरूप असतो. ठीक आहे म्हणून ते दोन त्रिकोण एकमेकांना काय असतात समरूप असतात. ठीक आहे म्हणून एरिया कसोटीनुसार इथे लिहायचे कसोटीनुसार काय होईल मग कसोटीनुसार बघा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF
म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर AB चा वर्ग. ठीक आहे, आपल्याला बाजू दिलेल्या आहेत. AB चा वर्ग कुठली बाजू घेणार मग? इथे जर AB घेतली तर इथं DE. ठीक आहे, DE चा वर्ग. हे काय झालं? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. पुढे लिहायचं आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. प्रमेय काय मी सुरुवातीला शिकवलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. बघा आपल्याला किती दिलेलं आहे मग एरिया 1/2 म्हणजे 1/2 बरोबर. AB किती दिलेलं आहे 4 म्हणजे 4 चा वर्ग आणि DE चा काय करायचंय आपल्याला वर्ग. बघा आपण काय करूया तिरकस गुणाकार करूया. म्हणून DE चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग गुणिले 2. आता बघा मी इकडे लिहिते. आपल्याला काय करायचं वर्गमूळ घ्यायचं आहे. मग कसं घेणार आपण? DE चा वर्ग त्याचा वर्गमूळ काय येईल DE बरोबर 4 चा वर्ग, वर्ग जर काढून टाकला इथं काय येईल 4 गुणिले. आता बघा हे कसं येईल मग कर्णी 2, कारण 2 बरोबर काय येतं मग कर्णी 2 गुणिले कर्णी 2 बरोबर काय येतं 2. म्हणून आपण इथे काय घेतलं कर्णी 2. मी इथे साईडला लिहून दिलं तुम्हाला 2 बरोबर कर्णी 2 बरोबर कर्णी 2 काय येतं 2. म्हणून DE बरोबर 4 कर्णी 2. याला काय बोललं जातं कर्णी 2. समजलं मग? D काय आलं मग कर्णी 2. इथे लिहायचं दोघी बाजूंचे वर्गमूळ घेऊन. तुम्हाला DE ची लांबी काढायला सांगितलेली होती. दोघी बाजूंचे वर्गमूळ घेऊ. आता बघा आपण D काढलं पण इथं मीटर सेंटीमीटर दिलेलं नाहीये म्हणून आपण काय करूया 4 कर्णी 2 एकक. काय 4 कर्णी 2 एकक. आता बघूया पुढचा प्रश्न. आता बघूया प्रश्न क्रमांक 7. बघा प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला काय दिलेले आकृती 1.66 मध्ये रेख PQ. बघा PQ कशाला समांतर सांगितली DE ला. त्याच पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल PQF किती सांगितला 20 एकक. जर PF बरोबर 20 DP असेल 20 गुणिले DP आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा एरिया ऑफ ट्रायंगल क्वाड्रिलॅटर काय करायला आहे DPQE आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला खाली कृती पूर्ण करायची आहे. जसं दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQF आपल्याला 20 एकक दिलं. BF बरोबर 2DP त्याचपर्यंत DP बरोबर X मानू. काय करायचं आपल्याला DP बरोबर आपण X मानला म्हणून PF बरोबर काय झालं 2X. PF बरोबर झालं 2X. बघा DP आपण X मानलं म्हणून PF बरोबर काय झालं मग 2X कारण DP आपण X मानलेलं होतं. आता इथे काय करणार आहे DF बरोबर DP. DF बरोबर इथे काय करूया मग PF. DF बरोबर इथे आपण लिहूया PF. मग PF. आता PF लिहिलं तर आपण काय केलं DP काय केलं तर X. त्याच पद्धतीने PF काय येतं मग 2X म्हणून 3X. ठीक आहे. आता बघा कोण FDE ला कुठला कोण समांतर आहे P म्हणून इथे काय लिहूया कोण FPQ. त्याच पद्धतीने FED ला कुठला कोण समांतर आहे Q कोण म्हणून इथे लिहूया FQP. ठीक आहे. मग आता कोको कसोटीनुसार हे दोन कोण काय झाले समांतर झाले आपल्याला दिलेले आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE त्याच पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल EPQ. बघा आपल्याला काय दिलेलं आहे बघा 3X काय आलेलं आहे DP. मग इथे लिहायचा DF चा वर्ग त्याच पद्धतीने DF चा वर्ग PF चा वर्ग. मग DF काय होतं आपलं 3X चा वर्ग PF आपलं 2X चा वर्ग 9/4. काय आलं 9/4. आता बघा आपल्याला जर एरिया ऑफ ट्रायंगल FDE काढायचा असेल तर 9/4 गुणिले कुठला एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता FPQ आपल्याला जर वरती बघितलं तर किती दिलेला आहे FPQ आपल्याला 20 दिलेला आहे.
आता हे जो सोडवलं आपण 9/4 गुणिले 20 बघा 4 1 4 4 पंचे 20 9 5 45 काय आलं मग 45 चौरस एकक. इथे लिहायचं आहे 45 चौरस एकक. एरिया ऑफ ट्रायंगल FDE बघा FDE काय आला 45 चौरस एकक. त्याच पद्धतीने आपल्याला जर क्वाड्रिलेटर काढायचा असेल बघा समांतरभुज चौकोन काढायचा असेल DPQ तर आपल्याला काय करावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल FDE वजा एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता FDE किती आहे 45 आणि FPQ आपल्याला वरती दिलेला आहे 20. 45 वजा 20 उत्तर काय येतं 25 चौरस एकक. तुम्हाला फक्त काय करायचं होतं कृती पूर्ण करायची होती. समजलं मग 25 चौरस एकक. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. त्याच पद्धतीने प्रमाणिका कोचिंग क्लासेस कडून माफक फी दरात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात 1 जून पासून होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी प्रवेश घ्यायचे असतील प्रवेश सुरू झालेले आहे आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.